नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे पाटवडीची भाजी। झणझणीत अशी पाटवडीची भाजी आपण बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी खडे मसाले भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला थोडेसे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे खडे मसाले। आणि त्यासोबतच कांदा, खोबरा आणि टोमॅटो पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला थोडीशी मी कोथिंबीरची देठे पण घातलेले आहे, त्यामुळे खूप टेस्ट छान येते भाजीला। अद्रक, लसूण आणि बाकीचे सगळे मसाले भाजून घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी आपण पाटवडी बनवून घेऊया। तर थोड्याशा तेलामध्ये आपण थोडे असे मसाले घालून परतून घ्यायचे आहे। थोडीशी हळद आणि तिखट घालून आपल्याला छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आपण 1 वाटी पाणी घेतलेले आहे आणि 1 वाटीच बेसन पण घ्यायचं आहे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर घालून असं बेसन आपण घालून घेऊया आणि बेसन पण छान शिजू द्यायचं आहे। एक वाफ काढून घ्यायची आहे छान, म्हणजे बेसन कच्चं राहिलं तर ते पाटवडी पण मग छान लागत नाही, त्यामुळे बेसन छान शिजवून घ्यायचं। बघू शकता आपलं मिश्रण पण छान रेडी आहे। तर आपण एक तेल लावलेला असं प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेऊया। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे छान म्हणजे असं थापून घ्यायचं आहे। प्लेटमध्ये छान पसरवून घेऊन छान प्रेस करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं पण घालून घ्यायचं आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते पाटवडीला। अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर आणि खोबरं घालून छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे। मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। तर आता आपण यासाठी लागणारा रस्सा पण बनवून घेणार आहे। तर त्यासाठी थोडं तेल जास्तच लागणार आहे आपल्याला। तर तेल गरम झालेलं आहे, आता जिरं मोहरी घालून घेऊया आणि छान ते तडतडल्यानंतर आपल्याला हे मसाल्याचं वाटण घालून छान परतून घ्यायचं आहे 2 मिनिट। मसाले घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। यात आपण ते सुके मसाल्याचं पण वाटण घालून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहे आणि आता आपली पाटवडी पण अशी कापून रेडी आहे। बघू शकता छान वड्या पडलेल्या आहे आणि मसाला पण आता इकडे झालेला आहे। तर थोडीशी हळद, चवीनुसार तिखट, ही भाजी झणझणीतच छान वाटते, त्यामुळे तिखट थोडं मी जास्तच घातलेलं आहे। आणि विदर्भ स्पेशल पाटवडी असल्यामुळे थोडं झणझणीतच छान लागते। तर थोडंसं पाणी घालून आपल्याला सगळे मसाले छान शिजू द्यायचे आहे। तर अशा प्रकारे मसाले पण आपले छान शिजलेले आहे आणि तेल सुटलेलं आहे छान। तर आपण यात आता जेवढं रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून घेऊया आणि 5 मिनिटे छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे। आणि जे पाटवडीच्या वड्या आहेत ते डायरेक्ट आपल्याला रश्श्यामध्ये नाही सोडायचे आहे, ते सेपरेटच ठेवायचे आहे। आणि आपण जेव्हा भाजी घेतो त्यावेळेस रस्सा आणि वरून पाटवडी घालून आपल्याला सर्व करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली पाटवडी रस्सा भाजी रेडी आहे। तर बघू शकता मस्त झणझणीत झाली आहे। ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।